वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th physics chapter 4 thermodynamics part 5. Next one is second law of thermodynamics. Before moving to this second law of thermodynamics, we will see there are some limitations of first law of thermodynamics. The first law of thermodynamics tells us that heat can be converted into work and work can also be converted into heat. फर्स्ट लॉ नुसार हीट जे उष्णतेचं कार्य म्हणजेच वर्क डन किंवा वर्क डनचं हीट मध्ये आपण कन्वर्शन करू शकतो. हा फर्स्ट लॉचा स्टेटमेंट आहे. इट हॅज द फॉलोइंग लिमिटेशन्स. पण ह्या फर्स्ट लॉला काही लिमिटेशन्स आहेत. त्यामध्ये काही लिमिटेशन बघा. पहिलं लिमिटेशन आहे इट डज नॉट टेल्स अस वेदर एनी पर्टिक्युलर प्रोसेस कॅन ॲक्च्युअली ऑकर. म्हणजे ज्यावेळी हे हीटचं वर्क डन मध्ये किंवा वर्क डनचं हीट मध्ये कन्वर्ट होत असतं त्यावेळी ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस ॲक्च्युअली कोणत्या ह्याच्यामध्ये ऑकर होते म्हणजे आयसोथर्मल आहे ॲडिओबॅटिक आहे ह्याच्याविषयी हा लॉ काही सांगत नाही किंवा त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळत नाही. ह्या फर्स्ट लिमिटेशन आहे. नेक्स्ट लिमिटेशन इज अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ we could convert all 100% of the heat available to us into work. Similarly, all the work could be converted into heat. Practically, it is not possible. First law च्या स्टेटमेंट नुसार आपण 100% हीट एनर्जीचं वर्क डन मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा वर्क डनचं हीट मध्ये 100% कन्वर्शन होतं हे फर्स्ट लॉ स्टेटमेंट वरून दिसतं. पण असं प्रॅक्टिकली शक्य नाही कारण प्रॅक्टिकली 100% हीटचं वर्क डन मध्ये किंवा वर्क डनचं हीट मध्ये कन्वर्शन होत नाही. हे दोन लिमिटेशन्स आहेत ह्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे. नेक्स्ट वन इज द सेकंड लॉ ऑफ thermodynamics statement. First, observe this video. There are the two reservoirs. One is hot reservoir, indicated by red color. This is also known as source. This hot reservoir gives heat, provides heat energy. This blue color, this is cold reservoir. This is also known as sink. Function of sink is to absorb the heat energy. And this is the working substance. Now heat is here flowing from this cold reservoir that is sink to hot reservoir. This is impossible. हे शक्य नाही. कोल्ड रिझर्वायर कडून हॉट रिझर्वायर कडे ऑटोमॅटिकली हीट फ्लो होत नाही. नॅचरल लॉ नुसार ऑलवेज हीट फ्लोज फ्रॉम hot reservoir to cold reservoir, that is high temperature to low temperature. And here in second case, here this is hot reservoir and cold reservoir. The heat is flowing from hot reservoir to cold reservoir. This working substance absorbs heat energy from hot reservoir. Out of that heat energy, some heat energy is used to do the work done and remaining heat energy is extracted, rejected to cold reservoir. ह्या सोर्स कडून हीट absorb केली जाते आणि त्यापैकी थोडी हीट वर्क डन कन्वर्ट करून राहिलेली हीट ही कोल्ड रिझर्वायरला दिली जाते हे हीट इंजिन मध्ये. त्यानंतर रेफ्रिजरेटर मध्ये ज्या उलटी केस असते कोल्ड रिझर्वायर कडून हीट हॉट रिझर्वायर कडे जाते आणि जेव्हा ते वर्क डन होतं वर्क डन करून ही कोल्ड रिझर्वायरची हीट जी आहे कोल्ड रिझर्वायरची हीट आपण हॉट रिझर्वायर कडे ट्रान्सफर करतो या रेफ्रिजरेटर मध्ये आणि हे याच्यावरती आपण वर्क डन करतो. ऑटोमॅटिकली हीट कोल्ड रिझर्वायर टू हॉट रिझर्वायर जात नाही. त्यावरती आपण वर्किंग सबस्टन्स वरती वर्क डन केल्यानंतर वर्क डन करून आपण कोल्ड रिझर्वायर कडून म्हणजे कोल्ड टेम्परेचर कडून हीट हॉट सोर्स कडे ट्रान्सफर करतो. याच्यावरून आपण आता नेक्स्ट ह्याची स्टेटमेंट बघायची आहेत ह्या सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची. त्यामध्ये व्हेरियस स्टेटमेंट आहेत. त्यापैकी पहिलं स्टेटमेंट जे आहे हे पहिलं स्टेटमेंट आहे केल्विन प्लँक स्टेटमेंट. आता केल्विन प्लँक स्टेटमेंट जे आहे इंजिन्स लूज सम हीट टू द एन्व्हायरमेंट of a perfect heat engine. All the heat extracted cannot be used to do work. म्हणजे इंजिन जे आहे इंजिन काही हीट जे आहे थोडीशी हीट जी त्यानं हीट ॲब्सॉर्ब केली आहे त्यापैकी थोडी हीट ही कोल्ड रिझर्वायरला ते रिजेक्ट करतं किंवा ऑल जी हीट एक्स्ट्रॅक्टेड आहे म्हणजे ती संपूर्ण हीट एक्स्ट्रॅक्ट केली आहे ती संपूर्ण हीट जे आहे संपूर्ण हीट वर्क डन मध्ये कन्वर्ट होत नाही. हे केल्विन प्लँकचं स्टेटमेंट आहे फर्स्ट लॉ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्ससाठी. नेक्स्ट स्टेटमेंट जे आहे Clausius statement, also known as refrigerator law, also known as refrigerator statement.
It is not possible for heat to flow from a cold body to warmer body without any work having been done to accomplish this flow. म्हणजे बाहेरच्या एक्सटर्नल वर्क डन शिवाय आपण कोल्ड रिझर्वायर कडून हॉट रिझर्वायर कडे हीट आपण ट्रान्सफर करू शकत नाही. म्हणजे आपण बाहेरच्या एक्सटर्नल वर्क डनची नीड असते, गरज असते, यामध्ये ऑटोमॅटिकली नॅचरली कोल्ड रिझर्वायर कडून हॉट रिझर्वायर कडे हीट फ्लो होत नाही. हे सेकंड ह्याचं क्लासियस स्टेटमेंट आहे सेकंड लॉचा. The statement means that spontaneous flow of heat from an object at cold temperature to object at hot temperature is not possible. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटचं आपण जर मिनिंग बघितलं किंवा सेकंड लॉचं जे मिनिंग आहे, असे व्हेरियस स्टेटमेंट आहेत, त्यापैकी एकच कॉमन मिनिंग जे आहे, कॉमन मिनिंग आहे तर कोल्ड रिझर्वायर जे आहे कोल्ड रिझर्वायर कडून हॉट रिझर्वायर कडे हीट ऑटोमॅटिकली नॅचरली फ्लो होत नाही, हे याचं मिनिंग आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं. वेगवेगळे स्टेटमेंट आहे, त्यापैकी आपण दोन केल्विन प्लँक स्टेटमेंट आणि क्लासियस स्टेटमेंट, त्याला आपण रेफ्रिजरेटर लॉ किंवा रेफ्रिजरेटर स्टेटमेंट म्हणतो, हे पाहिलं. आणि त्याचं मिनिंग जे आहे कॉमन, तर कोल्ड रिझर्वायर कडून हॉट रिझर्वायर कडे हीट ऑटोमॅटिकली नॅचरली फ्लो होत नाही. नेक्स्ट वन इज Carnot cycle and Carnot engine. Before this, we will see significance of reversibility in thermodynamics. We know that the reversible process is a bidirectional process, that is, it follows exactly the same step in either direction. ज्या फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये ही प्रोसेस घडली असते तसं सेम बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये पण ही प्रोसेस होत असते, त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. This requires the process to take place in infinitesimal small steps. Also, the difference between the state variable in the two infinitesimally closed states should be very small. तर ही इन्फायनेटमली व्हेरी स्मॉल स्टेप यामध्ये पाहिजे टेक्स प्लेस होतात यामध्ये. म्हणजे डिफरन्स जे आहे हा स्टेट व्हेरिएबल मधला पहिली स्टेट आणि नंतरची स्टेट यामध्ये हे डिस्टन्स आहे कमी पाहिजे, म्हणजे दोन्ही स्टेट्स क्लोज पाहिजेत. This would be possible if the system is in thermodynamic equilibrium with its environment throughout the change. म्हणजे हे ज्यावेळी रिव्हर्सिबल प्रोसेस होत असते, ही रिव्हर्सिबल प्रोसेसच्या वेळी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम पाहिजे. सिस्टीम ही थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे, त्याशिवाय अशी रिव्हर्सिबल प्रोसेस होत नाही. नाउ an irreversible process on the contrary is the unidirectional process. जसं आपण रिव्हर्सिबल प्रोसेस बघितलं तसं इरिव्हर्सिबल मध्ये ही युनिडायरेक्शनल असते, म्हणजे ओनली फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये ही एक्सप्रेस होते, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये पॉसिबल नसतं, ही ओनली युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेमध्ये घडत असते. इट कॅन टेक प्लेस इन ओनली इन वन डायरेक्शन, एकाच दिशेमध्ये. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये असं होणं शक्य नाही, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ही प्रोसेस होत नसते इरिव्हर्सिबल. एनी इरिव्हर्सिबल प्रोसेस इज नॉट इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इट्स एन्व्हायरमेंट. जसं रिव्हर्सिबल प्रोसेस थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असते, त्यावेळी इरिव्हर्सिबल प्रोसेस जे आहे ह्या रिव्हर्सिबल प्रोसेसेस थर्मल इक्विलिब्रियम मध्ये नसतात, म्हणजे त्यावेळी थर्मल इक्विलिब्रियम नसतं. Next one is maximum efficiency of a heat engine and Carnot cycle. In Carnot engine there are basically two processes. Carnot engine म्हणजे दोन प्रकारच्या प्रोसेस होतात. पहिली प्रोसेस जे आहे एक्सचेंज ऑफ हीट, दॅट इज स्टेप A to B and C to D मस्ट बी आयसोथर्मल. पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल, आणि ही आयसोथर्मल प्रोसेस A to B आणि C to D असते. फर्स्ट डायग्राम मध्ये पहा, ही PV डायग्राम आहे फॉर हीट इंजिन, and A to B this process is isothermal expansion and here heat is absorbed. Next, C to D, this is also isothermal, but this is isothermal compression, here heat is rejected. या दोन्ही प्रोसेस मध्ये या दोन्ही प्रोसेस isothermal आहेत. Next one, work done, that is step B to C and D to A. For work done to be reversible, the process should be adiabatic. B to C जे आहे ही adiabatic expansion आहे, आणखी D to A जे आहे हे adiabatic compression आहे. हे दोन्ही adiabatic प्रोसेस आहेत. Thus the cycle includes two isothermal and adiabatic process for maximum efficiency. The corresponding PV diagram. आता ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये पूर्ण सायकल मध्ये दोनच प्रोसेस आहेत, आयसोथर्मल प्रोसेस आणि adiabatic प्रोसेस. जर आपला इफिशियन्सी जर मॅक्झिमम ठेवायचं असेल तर corresponding PV diagram is for the efficiency of Carnot cycle engine as efficiency equal to work done divided by heat absorbed, heat absorbed W by QH
putting value of this W, then equation becomes 1 minus QC by QH. QC is the heat rejected, QH is the heat absorbed. Now replacing this by temperature, this is temperature of cold reservoir divided by temperature of hot reservoir, 1 minus Tc by Th. This is the formula to calculate efficiency of this heat engine. And this graph is shown here. This is Carnot cycle, AB isothermal expansion, BC adiabatic expansion, CD isothermal compression, and DA adiabatic compression. Actually this DA is adiabatic compression. Next one is Carnot refrigerator. In this case, if we operate the Carnot engine in reverse direction, we get the Carnot refrigerator. Carnot engine जे आहे याची reverse process म्हणजेच हे refrigerator असतं. We can write the coefficient of performance of a Carnot refrigerator as, आपण Carnot refrigerator जे याचा coefficient of performance असा लिहू शकतो K equal to mod of QC by divided by mod QC minus mod QH, putting values, then K equal to coefficient of performance QC by QH upon 1 minus QC by QH. The coefficient of performance of an ideal refrigerator or the Carnot refrigerator, it says that the coefficient of performance of Carnot refrigerator also depend on only the temperature difference of the hot and the cold reservoir. त्यामुळे coefficient of performance जे आहे हा only temperature difference of hot and cold reservoir, ह्या दोन्हींचा hot आणि cold reservoir जे आहे यांच्या temperature difference वर हे coefficient of performance depend असतो. Next one is the second law of thermodynamics and Carnot cycle. Carnot cycle आणखीन second law of thermodynamics याच्यामध्ये जे काही relation आहे ते आपण बघणार आपण. The Carnot engine is the most efficient engine, also called Carnot engines operating between the same two temperatures have the same efficiency irrespective of nature of working substance. तर दोन टेम्परेचर डिफरन्स मध्ये दोन वेगवेगळी हीट इंजिन जे आहेत ही वर्किंग होत असतील तर दोन्ही इंजिनची इफिशियन्सी जी आहे ही इफिशियन्सी समान असते आणि ती वर्किंग सबस्टन्सवर डिपेंड नसते. दोन टेम्परेचर डिफरन्स मध्ये वेगवेगळी दोन इंजिन आहेत, त्याच दोन सेम टेम्परेचरला डिफरन्स टेम्परेचरला वर्किंग होत आहेत तर त्यात त्यांची इफिशियन्सी जी आहे दोन्ही इंजिनची समान असते. वी हॅव मेड टू व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स. आता याच्यावरून आपण दोन इम्पॉर्टंट स्टेटमेंट बघायचे आहेत. Carnot engine is the most efficient heat engine. हे मोस्ट इफिशियंट हीट इंजिन आहे. सेकंड वन इज इफिशियन्सी ऑफ Carnot engine is independent of its working substance. तर सिलेंडर मध्ये भरलेला जे सबस्टन्स आहे वर्किंग सबस्टन्स, ह्या वर्किंग सबस्टन्स वरती इफिशियन्सी डिपेंड नसते. We can also show that a Carnot refrigerator has greater coefficient of performance among all the refrigerators working between the same two temperatures. तर Carnot refrigerator आणि refrigerator जे आहे या दोन्हींचा वर्किंग सबस्टन्स पैकी तर Carnot refrigeratorचा वर्किंग सबस्टन्स हा ग्रेटर असतो. नेक्स्ट वन इज स्टर्लिंग सायकल. दिस इज अ क्लोज्ड थर्मोडायनामिक सायकल. यामध्ये क्लोज थर्मोडायनामिक सायकल असते, ही रिपीट होत असते. द वर्किंग सबस्टन्स युज्ड इन स्टर्लिंग इंजिन इज एअर, हेलियम, हायड्रोजन, नायट्रोजन एक्सेट्रा. ज्या ह्याच्यामध्ये आपण सिलेंडरमध्ये वर्किंग सबस्टन्स भरतो तो वर्किंग सबस्टन्स यामध्ये एअर, हेलियम, हायड्रोजन, नायट्रोजन एक्सेट्रा इत्यादी हे आपण गॅसेस यामध्ये वापरतो. ऑल द प्रोसेस इन दी स्टर्लिंग सायकल आर रिव्हर्सिबल प्रोसेस. स्टर्लिंग सायकल मध्ये होणाऱ्या सर्व प्रोसेस ज्या आहेत ह्या रिव्हर्सिबल प्रोसेस असतात. व्हेन द गॅस इज हिटेड द स्टर्लिंग इंजिन प्रोड्युसेस युजफुल वर्क. गॅस जेव्हा आपण हीट करतो त्यावेळी स्टर्लिंग इंजिन जे आहे हे स्टर्लिंग इंजिन हे उपयोगी वर्क कन्वर्ट करतो. व्हेन वर्क इज डन ऑन द गॅस इट वर्क्स ॲज अ रेफ्रिजरेटर. दिस इज रिव्हर्स वर्किंग ऑफ स्टर्लिंग सायकल. ज्यावेळी वर्क डन गॅसवरती होतं हे रेफ्रिजरेटर सारखं वर्क होतं आणि हे रिव्हर्स स्टर्लिंग सायकल आहे. The reversed Stirling cycle is extensively used in the field of cryogenics to produce extremely low temperature or to liquefy air or gases maintained above. तर रिव्हर्स स्टर्लिंग इंजिन जे आहे, रिव्हर्स स्टर्लिंग सायकल जे आहे ही रिव्हर्स स्टर्लिंग सायकल जी क्रायोजेनिक्स मध्ये अतिशय लो टेम्परेचर तयार करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी, बनवण्यासाठी किंवा गॅस लिक्विफाय करण्यासाठी ही रिव्हर्स स्टर्लिंग सायकल वापरतात. दिस इज रिव्हर्स स्टर्लिंग सायकल.
आतापर्यंत रिव्हर्स स्टर्लिंग सायकल दाखवले आहे डायग्राम मध्ये. प्रेशर आहे इकडं वाय ॲक्सिसला, एक्स ॲक्सिसला व्हॉल्यूम आहे. स्टर्लिंग सायकल पीव्ही डायग्राम आहे. ए टू बी, बी टू सी, सी टू टी, डी टू ए हे सायकल कंप्लीट झालेले आहे. याच्यामध्ये द आयडियल स्टर्लिंग सायकल हॅज टू आयसोथर्मल प्रोसेस दॅट इज AB and CD, टू आयसोबारिक प्रोसेस BC and DA कनेक्टेड द टू आयसोथर्मल प्रोसेस. तर याच्यामध्ये AB आणि CD ह्या आयसोथर्मल प्रोसेस आहेत. त्यानंतर BC आणि DA जे आहेत ह्या आयसोबारिक प्रोसेस आहेत ह्या स्टर्लिंग सायकल मध्ये. द फोर प्रोसेसेस इन स्टर्लिंग सायकल आर डिस्क्राइब्ड ब्रीफली इन द. आता यामध्ये चारही जे प्रोसेस होतात त्या आपण एक शॉर्ट मध्ये आपण डिस्क्राइब करायचे आहेत. पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल एक्सपान्शन दॅट इज AB. A to B जे ही प्रोसेस आयसोथर्मल एक्सपान्शन आहे. द गॅस इज हिटेड बाय सप्लाइंग हीट QH at constant temperature TH. Useful work is done by the gas in this part of the cycle. तर यामध्ये गॅस जे आहे हा गॅसला आपण हीट सप्लाय केली QH इतकी, तो गॅस QH एवढी हीट ॲब्सॉर्ब करतो आणि ते टेम्परेचर जे आहे त्याचं TH असतं. यामध्ये गॅस जे आहे हा गॅस वर्क डन करतो यामध्ये ह्या फर्स्ट पार्ट ऑफ स्टर्लिंग सायकल मध्ये. नेक्स्ट वन इज आयसोकोरिक प्रोसेस दॅट इज B to C. B to C जे ही आयसोकोरिक प्रोसेस आहे. पार्ट ऑफ द हीट absorbed QH by the gas in the previous part of the cycle is released by the gas to the refrigerator. This heat Q is used in the next part of the cycle. The gas cools down to temperature TC. आता यामध्ये थोडीशी हीट पार्ट जे absorb होते आणि ही जी हीट आहे प्रिव्हियस सायकल मधली ही हीट तर रेफ्रिजरेटर मध्ये वापरली जाते आणि दिस हीट Q is used to next part of the cycle. ह्या नेक्स्ट पार्ट ऑफ सायकल मध्ये Q हीट वापरली जाते आणि जर टेम्परेचर जे आहे हे कूल डाऊन होतं TC पर्यंत. ह्या सायकलचा सेकंड आयसोकोरिक प्रोसेस B to C. Next step is isothermal compression CD. The heat generated in this part of the cycle QC is rejected to coolant sink. The temperature of the gas is maintained at TC during this process. आता ही CD जी प्रोसेस आहे या CD प्रोसेस मध्ये काय होतं, हीट जी जनरेट झालेली आहे ही हीट रिजेक्ट होते कोल्ड रिझर्वायरला किंवा सिंकला आणि याचं टेम्परेचर TC हे मेंटेन होतं ह्या CD सायकल मध्ये. नेक्स्ट वन इज आयसोबारिक हीट ॲब्सॉर्प्शन दॅट इज DA. DA जे D to A हे आयसोबारिक हीट ॲब्सॉर्प्शन असतं. यामध्ये द compressed gas absorbs heat Q. During this process, its temperature is increased to TH. The cycle repeats when the process reaches to point A. तर ही आयसोबारिक हीट ॲब्सॉर्प्शन आहे DA. यामध्ये हीट Q इतकी ॲब्सॉर्ब होते आणि टेम्परेचर QH इतकं राईज होतं आणि परत A ला ही सायकल इनिशियल पोझिशनला आलेले परत ही नेक्स्ट सायकल अशी रिपीट होते. दिस इज स्टर्लिंग सायकल. Thank you for watching this video and keep watching next videos, and for previous video see the description box of this video, and don't forget to subscribe, like and share.